हॅलो, तर मित्रांनो नमस्कार. आपण आज कोल्हापुरी चप्पल ओरिजिनलमध्ये आणि साध्यामध्ये काय फरक असते. बरेचसे मला कस्टमर विचारतात की ओरिजिनल चप्पल कशी ओळखायची. आता ओरिजिनल चप्पल कशी ओळखायची म्हटल्यानंतर जे साधारण चप्पल मिळते तर त्या चप्पलची किंमत पण साधारण कसं आहे, बजेट आपलं ज्यानुसार असेल त्यानुसार आपल्याला मटेरियल पण मिळतं. तर चप्पलची रेंज जर आपण 1000-1500च्या रेंजमध्ये घेतली तर ती चांगली मिळते चप्पल. म्हणजे डुप्लिकेट काय मिळणार नाही त्याच्यामध्ये, असे माझा 100% अनुभव आहे. कारण तसं फसवाफसवी नाहीत करू शकत कुणी. आणि एकदम साधी घेतली तर मग काय 300-400 रुपयाची जी असते ना, तर ती चप्पल ओरिजिनल नसते. तर ती चप्पल एकदम साधी येते, पुट्टा मिक्स असतो त्याच्यामध्ये. तर तसं एकदम कमी किमतीमध्ये जर यूज ऑन थ्रो घेतली तर ती चप्पल टिकणारच नाही. म्हणजे आणि हीट वगैरे तुमची जर कमी करायची असेल तुम्हाला म्हणजे, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. 1000-1500च्या रेंजमध्ये घेतल्याच्यानंतर ती चप्पल चांगली येणार. आता त्याच्यामध्ये मटेरियल कसं असतंय ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो. तर हे साधारणमध्ये चांगली चप्पलचं मटेरियल आहे. तर हे असं पण मटेरियल चांगल्यामध्ये क्वालिटीमध्ये येतं. हे पण शिकायला मस्त आहे चप्पल. हे अशामध्ये पण ही आता ओरिजिनलमध्येच येते. ओरिजिनलमध्ये साधारण याच्यामध्ये पण चांगली असते आणखीन.